लक्षात ठेवायचं तुम्हाला. बाकीच्या आता सगळ्या गोष्टी मी सगळ्या सांगितल्यात. आता शेवटी एक सांगतो, फडणवीस साहेब, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मी आणि माझा समाज आडमुठा नाहीये. माझ्या सरकारी नोंदी आहेत, आमचे गॅजेटेड आहेत, त्या सगळे 26 तारखेच्या आत अंमलबजावणी करा. तुम्हाला आणखीन संधी हातातून गेलेली नाही. तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमुठापणा करायला जाताल, मराठे ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहेत. आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं, तुम्हाला जर वाटलंच सत्ता आणि सत्तेपुढे शहाणपण चलत नसतं, तर तुम्हाला सांगतो, जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी डवचिलं तर मी सरकार हुकूम फेकणार आहे. हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. मी मुलाहिजा करणार नाही. माझ्या पोरात आणि माझ्या समाजाच्या जातीत माझा लय जीव आहे. मी तुमचा कसलाच विचार करणार नाही, हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा. म्हणून माझी पुन्हा पुन्हा या प्रेसच्या माध्यमातून मी 4 ते 5 वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली. आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून मागणी करतोय. 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली, 2 महिने झालं तुम्हाला सांगितलेलं वैयक्तिक. आमच्या सरकारी नोंदी जेवढ्या आहेत त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठा कुणबी कायदा पारित करा, अंमलबजावणी करा, गॅजेटियरची सगळ्या अंमलबजावणी करा. ही तुम्हाला विनंती. आणखीन वेळ गेलेली नाही. एकदा जर मी इथं सोडली अंतरवाली 27ला 10 वाजता, चर्चा फेरच्या बंद. मुंबईत आझाद मैदानला गेल्यावरच मग चर्चा सुरू. मधी चर्चा होणार नाही, मी मधी थांबणार नाही आणि मला अंमलबजावणी करून द्यावी ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि मराठा समाजाला सांगतो, आपल्या सगळ्या मागण्या रास्त्यात बऱ्याच जणांना त्या पटल्यात, हळूच का न देत पण पटल्यात. त्यांना वाटतंय खरं आहे, पण म्हणतात. पण याचा अर्थ त्याला राजकीय काहीतरी मिळायचंय म्हणून पण ते उगाच मराठ्याच्या विरोधात लढत आहे. नाही तर सगळ्याला कळालेले मराठे कायदा सोडून लोकशाही सोडून काम करत नाहीत. आणि आता तुम्हाला सगळ्याला सांगितल्यामुळे तुमच्याही लक्षात आलं असेल आणि महाराष्ट्र सगळी प्रेस ऐकतोय. महाराष्ट्राच्याही लक्षात आलंय की आपल्या नोंदी आहेत, आपलं गॅजेट आहे, आपला हक्काचा सरकारी दस्तऐवज. याचा अर्थ फडणवीस साहेब मुद्दाम देत नाही म्हणून मराठ्यात चीड निर्माण झाली. फडणवीस साहेब, शेवटचं सांगतो, तुम्ही बोलायला नको होतं मी ओबीसीसाठी लढणार, कारण मराठ्यांनी मतं तुम्हाला दिलेत. तेव्हापासून मराठे तुमच्यापासून तुटल्यात. मराठ्याची लाटच उचलली. तुम्ही ओबीसीसाठी लढणार आणि मराठ्यासाठी का नाही लढणार? कारण सत्ता मराठ्याने दिली. इतक्या लवकर तुम्ही मराठ्याचे उपकार फेडायला नको होते, इतक्या लवकर तुम्ही उलटायला नको होतं, पण तुम्ही उलाटलात. त्याचं शल्य, त्याचं दुःख मराठ्याच्या काळजात त्याने घर केलंय. कारण ज्याने ज्याने बटन दाबलंय त्याची जात जागी झाली. आता तुमचं बटन दाबणारच की मी तुम्हाला मोठं करायला मतदान केलं, पण आज माझे पोरं मोठे करायचे. मी भला तुमच्या पक्षाचा आहे, तुमच्या सरकारचा आहे, पण माझे पोरं मोठे व्हायला लागले तर तुम्ही आरक्षण देण्यात, मोठे होऊ देण्यात, हे मराठ्यांच्या पक्क्या मनात आता खुणगाट झालेली. त्यामुळे मराठे सगळेच मुंबईकडे निघालेत. अर्ध्या आमदाराचे मलाच फोन येतात त्यांच्या. मग आपल्याला लफडा असं असतं, मग काचा कसं सांगून टाकत असतं. ते म्हणजे आमची लय बेजरी चालली, पण आम्ही हाय सोबत. आता इथं बैठकाला नाही दिसणार पण मुंबईत दिसू. म्हणजे मराठ्यांचे कार्यकर्ते सुद्धा आता पेटले. दुसरा शब्द फडणवीस साहेब तुम्ही बोलायला नको आता पुन्हा. आणि मी शेवटाकडे आलोय.